नमस्कार मैत्रिणींनो, तुमच्या गॅसची ही फ्लेम लो येते का? आणि त्याचं कारण असू शकतं हे बर्नर. तर तुम्ही बघू शकता हे बर्नर किती काळकुट्ट झालेलं आहे. रोजच्या वापरामुळे त्यामध्ये तेल जाऊन बसतं, धूळ बसते. कधी आपण दूध तापवण्यासाठी ठेवतो आणि विसरून जातो. मग नंतर ते दूध उतू गेल्यानंतर ते त्या होलमध्ये जाऊन बसल्यामुळे बर्नरचे जे होल असतात ते ब्लॉक होऊन जातात. आणि बर्नर जास्त काळे झाल्याने असा पिवळा फ्लेम येऊन आपले भांडेसुद्धा खूप घाण होतात. चला तर मग आज जास्त मेहनत न घेता बर्नर क्लीन करण्याची तुम्हाला अगदी सोपी पद्धत सांगणार आहे. तर काय करायचं, एक बाउल घ्यायचा, त्यामध्ये हे दोन्ही बर्नर ठेवायचे. आता त्यामध्ये आपल्याला हे व्हाईट विनेगर टाकायचं आहे. तर हे आपल्याला कोणत्याही किराणा दुकानामध्ये मिळून जाईल किंवा ऑनलाईनसुद्धा हे मिळतं. तर आता आपल्याला ही प्रोसेस कधी करायची, तर रात्री सगळी किचनमधली आपली कामं आवरून झाल्यानंतर आपल्याला हे बर्नर काढून घ्यायचे आहेत आणि नंतर रात्रभरासाठी आपल्याला हे विनेगरमध्ये बुडवून ठेवायचे आहेत. असं केल्यामुळे काय होतं की जास्त मेहनत न घेता हे बर्नर आपले इझिली क्लीन होतात. आणि आपण हे बर्नर किमान 15 ते 20 दिवसातून एकदा क्लीन केले पाहिजे. त्यामुळे गॅसची फ्लेम एकदम व्यवस्थित येते आणि आपल्या गॅसची बचतसुद्धा होते. तर रात्रभर हे विनेगरमध्ये ठेवल्यानंतर सकाळी बघू शकता त्यावर सहज बोट फिरवलं तरी ते क्लीन होते. आता हे क्लीन केल्यानंतर एकदम नव्यासारखे चमकतात आणि 1-2 वापरामध्ये आणखी ते काळे होतील. पण हे जे होल ब्लॉक झालेले असतात ते क्लीन झाल्यामुळे लो फ्लेमचा जो प्रॉब्लेम असतो तो आपला दूर होतो. त्यामुळं आपण ते अधूनमधून सारखं क्लीन केलं पाहिजे. आता काय करायचं, एक स्क्रबर घ्यायचं असं, किंवा हे नसेल तर आपण स्टीलवाल्या स्क्रबरनी पण आपण हे क्लीन करू शकतो. असं सगळ्या बाजूनी ह्याला स्क्रब करून घ्यायचं. तर बघू शकता एकदम क्लीन होते आणि ते पण इझिली. जास्त काही मेहनत करायची यामध्ये गरज नाही आहे आपल्याला. किंवा आपण हे ब्रशनं सुद्धा क्लीन करू शकतो. ब्रशनी पण क्लीन केल्याने आपले ते होल जे असतात ते ओपन होतात. आणि तुमच्याकडं जर मेटलचा ब्रश अवेलेबल असेल तर त्यानेही खूप इझिली क्लीन होतं. तुम्ही एकदा ट्राय करून बघा. तर बर्नर क्लीन करायची ही पद्धत एकदम सोपी आहे. मेन म्हणजे कमी मेहनतीमध्ये रिझल्ट आपल्याला 100% मिळतो. तर आत्ता मी इथं दुसऱ्या बर्नरसाठी ना स्टीलचं स्क्रबर यूज करते. तर बघू शकता खूप इझिली हे क्लीन होतंय. जेव्हापासून बर्नर क्लीन करायची ही पद्धत मला माहिती झाली आहे ना, तेव्हापासून मी याच पद्धतीने क्लीन करते आणि खूप छान रिझल्ट भेटतो. शेवटी क्लीन करून झाल्यानंतर आपल्यालाही विश्वासच बसणार नाही की हे आपलेच बर्नर आहेत असं. इतके नव्यासारखे चमकायला लागतात. शिवाय हे खूप कमी खर्चामध्ये होतं आणि मला माहिती आहे जेव्हा हे तुम्ही स्वतः क्लीन कराल ना, तेव्हा तुम्हालाही विश्वास बसणार नाही की इतके नव्यासारखेही चमकू शकतात. आता हे बऱ्यापैकी आपलं घासून झालेलं आहे. आता आपण ह्याला ना एकदा स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घ्यायचं. आतून बाहेरून सगळ्या बाजूंनी व्यवस्थित घासून झाल्यानंतर आपल्याला हे 2-3 पाण्याने छान स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. तर तुम्ही हा माझा व्हिडिओ कुठून पाहता मला कमेंट करून नक्की सांगा. तर बघू शकता एकदम आपले बर्नर नव्यासारखे दिसत आहेत. या बर्नरला वरती थोडासा काळपटपणा दिसतोय, तो म्हणजे आपले बर्नर व्यवस्थित बुडले नव्हते विनेगरमध्ये. तरी बऱ्यापैकी क्लीन झालेला आहे. तुम्ही पाहिलं होतं की पहिले आपले बर्नर किती काळेकुट्ट होते आणि आता बघू शकता एकदम नव्यासारखे चमकतायत. तुम्हाला ही ट्रिक कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.